नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 नोव्हेंबर 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? वॉशिंग्टनमध्ये अलीकडेच जागतिक शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना या ठिकाणी जागतिक शांतता पुरस्काराने वॉशिंग्टनमध्ये सन्मानित करण्यात आलेला आहे. याच्या मागचं कारण काय आहे तर लिहून घ्या. समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि अल्पसंख्याकांच्या हिताच्या रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यांना अलीकडेच जे काही 4 महत्त्वाच्या देशांनी रिसेंटमध्ये या ठिकाणी राष्ट्रीय सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आले, ते 4 देशांची नावे सुद्धा तुम्हाला लगेच रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये लिहून घ्यायची आहेत. गयाना देशाचा द ऑर्डर ऑफ एक्सलन्सने सन्मानित करण्यात आला आहे. बार्बाडोस या देशाचा ऑनरी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. नायजेरियाच्या ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे. आणि डोमिनिसा अवॉर्ड ऑफ ऑनरने देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे आपल्या प्याऱ्या भारताच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदी यांना. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कितव्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष बनलेत? 47व्या क्रमांकाचे. तर यांनी अर्थमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्कॉट बेसंट असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? स्कॉट बेसंट असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी नवीन अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी. ठीक आहे, तुम्हाला आठवत आहे मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या नियुक्त्या केलेल्या आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या गव्हर्नन्सच्या या ठिकाणी त्यांच्या अंतर्गत, बरोबर? मग त्या नियुक्त्या कोणकोणत्या आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या, ही स्लाइड अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे माहित पाहिजे की अमेरिकेचे 47वे अध्यक्ष बनले डोनाल्ड ट्रम्प. आता त्यांनी काही नियुक्त्या केलेल्या आहेत. कोणकोणत्या? जसं की अर्थमंत्री आहेत स्कॉट बेसंट, व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ बनले सुजी वाइल्स, आरोग्य सचिव बनलेत रॉबर्ट एफ केनेडी, रक्षा सचिव बनलेत पीट हेगसन, राष्ट्रीय गुप्तचर संचालक बनलेत तुलसी गबार्ड, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेत मायकेल वॉल्ट्स आणि अटर्नी जनरल बनलेत पाम बोंडी. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. भारताचा PSLV सूर्याच्या बाह्य रहस्यांसाठी जगातील पहिला समांतर उपग्रह जोडी टिंबटिंब रोजी प्रक्षेपित करणार आहे. मला कमेंट करून सांगा PSLV याचा फुल फॉर्म काय असतो आणि त्याला मराठीमध्ये काय म्हणता येईल? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4 डिसेंबर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताचा PSLV सूर्याच्या बाह्य रहस्यांसाठी जगातील पहिला समांतर उपग्रह जोडी 4 डिसेंबर रोजी या ठिकाणी प्रक्षेपित करणार आहे. कोणत्या ठिकाणावरून? तर 4 डिसेंबरला सतीश धवन अंतराळ केंद्रातून. कुठे येतं हे? तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत. ठीक आहे, 2 एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. प्रोबा 3 हे जगातील पहिले प्रिसिजन फॉर्मेशन फ्लाइंग मिशन आहे. यामध्ये 2 लहान उपग्रह आहेत, एक कोरोनाग्राफ स्पेसक्राफ्ट आणि एक सौर डिस्क आकाराचे ऑकल्टर स्पेसक्राफ्ट आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न. उरुग्वे नावाचा एक देश आहे, त्या देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोण या ठिकाणी इलेक्शन जिंकलेलं आहे किंवा कोणाची या ठिकाणी निवड झालेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, यमांडू ओरसी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? यमांडू ओरसी असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी उरुग्वे देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी जे काही इलेक्शन चालू होतं ते इलेक्शनचं जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी यांनी जिंकलेलं आहे. विजेतेपद म्हणता येणार नाही, इलेक्शन यांनी जिंकलेलं आहे. यमांडू ओरसी असं त्यांचं नाव आहे. उरुग्वे असं देशाचं नाव आहे. लगेच काय करूया, बाकीच्या नवनवीन देशातील जे काही नवनवीन अध्यक्ष या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. स्लाइड महत्त्वाची आहे. इराणचे नवीन अध्यक्ष बनलेत मसूद पेजेशकियान, व्हेनेझुएलाचे बनलेत निकोलस मादुरो,
श्रीलंकेचे बनलेत अनुरा कुमारा दिसानायके, ट्युनिशियाचे बनलेत कैस सईद, इंडोनेशियाचे बनलेत प्रबोओ सुबियांतो, व्हिएतनामचे बनलेत लुओंग कुओंग, बोत्सवानाचे बनलेत डुमा बोको, तैवानचे बनलेत लाई चिंग ते, मेक्सिकोचे बनलेत क्लॉडिया शिनबॉम, दक्षिण आफ्रिकेचे बनलेत सिरिल रामाफोसा, लिथुआनियाचे बनलेत गीतानस नौसेदा आणि उरुग्वेचे बनलेत यमांडू ओरसी असं त्यांचं नाव आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारत EU ऊर्जा पॅनलची टिंबटिंबमध्ये 10व्या क्रमांकाची बैठक परिषद या ठिकाणी झालेली आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बेल्जियम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या बेल्जियम या ठिकाणी भारत EU म्हणजे काय युरोपियन युनियन ऊर्जा पॅनलची या ठिकाणी बेल्जियममध्ये काय झालेली आहे तर 10व्या क्रमांकाची बैठक झालेली आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. भारत आणि युरोपियन युनियन यांनी ग्रीन हायड्रोजन क्षेत्रासाठी विस्तृत रोडमॅपला अंतिम रूप दिले आहे. पायाभूत सुविधांचा विकास, तंत्रज्ञान सहकार्य आणि पुरवठा साखळी वाढवणे हा याच्या मागचा जे काही बैठक झाली त्याच्या मागचा मेन उद्देश आहे, पर्पज आहे. पर्याय क्रमांक ए बेल्जियम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच बाकीच्या ज्या काही महत्त्वाच्या परिषदा ऑर्गनाईज करण्यात आल्या त्या कोठे झाल्या त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. 54वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया आयोजित करण्यात आला गोव्यामध्ये. जागतिक मत्स्य व्यवसाय समिट इंडिया 2023 गुजरातमध्ये. 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट या ठिकाणी मेघालयमध्ये. एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 इंडोनेशियामध्ये. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP28 UAE या ठिकाणी. G77 शिखर परिषद 2024 युगांडा या ठिकाणी. 2024 वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबई या ठिकाणी. दुसरी भारतीय साखर आणि जैव ऊर्जा परिषद नवी दिल्ली या ठिकाणी. वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट 2024 UAE या ठिकाणी आणि 17वी ब्रिक्स समिट या ठिकाणी आयोजित करण्यात आली ब्राझील या ठिकाणी. पाहूया पुढचा प्रश्न. 9वा अमूर फाल्कन फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मणिपूर राज्याच्या अंतर्गत 9व्या क्रमांकाचा अमूर फाल्कन महोत्सव आयोजित करण्यात आला. 2 पॉईंट लिहून घ्या. अमूर फाल्कन नावाच्या स्थलांतरित पक्ष्याच्या सन्मानार्थ हा उत्सव आयोजित केला जातो. पक्षी संवर्धन आणि पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा हा एक अनोखा प्रयत्न आहे. या ठिकाणी मणिपूरबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 21 जानेवारी 1972ला. मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग, राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे इम्फाळ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत किबुल लामजाओ आणि सिरोही आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत खुगा आणि टिपैमुख. पाहूया पुढचा प्रश्न. झारखंड राज्याचे नवीनतम मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड या ठिकाणी झालेली आहे तर JMM चे या ठिकाणी नेते आहेत पर्याय क्रमांक सी हेमंत सोरेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे या ठिकाणी माझ्या मते सलग 3ऱ्या वेळेस ॲज अ चीफ मिनिस्टर म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी झाली आहे झारखंड राज्याच्या अंतर्गत. 2-3 पॉईंट लिहून घ्या. हेमंत सोरेन 28 नोव्हेंबर रोजी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून 3ऱ्यांदा शपथ घेणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजेच JMM नेतृत्वाखालील आघाडीने विधानसभा निवडणुकीमध्ये 81 पैकी 56 या ठिकाणी जागा जिंकलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन बरहैत विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. त्यांची कॉन्स्टिट्यूशनशी तुम्हाला या ठिकाणी विचारली जाऊ शकते बरोबर. तर कोणता मतदारसंघ आहे बरहैत नावाचा मतदारसंघ आहे. पर्याय क्रमांक सी हेमंत सोरेन हे झारखंडचे नवीनतम मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झालेली आहे. झारखंड स्थापना झाली 15 नोव्हेंबर 2000 साली. सलग 3ऱ्या वेळेस मुख्यमंत्री बनलेत हेमंत सोरेन. राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार आणि राजधानी आहे रांची. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बेटला, हजारीबाग आणि डालमा आणि 3 महत्त्वाचे धरण मॅथॉन, चंदिल आणि पंचेट. पाहूया पुढचा प्रश्न. बहुचर्चित चक्रीवादळाचे नाव फेंगल कोणी ठेवलेलं आहे 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सौदी अरेबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सौदी अरेबिया या देशाने बहुचर्चित जे काही सायक्लोन आहे चक्रीवादळ आहे फेंगल नावाचं ते या ठिकाणी सौदी अरेबियाने नाव ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण श्रीभूमी जिल्हा असं करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए फॉर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आसाम जिल्ह्यामध्ये एक जिल्हा होता करीमगंज नावाचा त्याचं या ठिकाणी नामकरण काय करण्यात आलं आहे श्रीभूमी डिस्ट्रिक्ट जिल्हा असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आसाम ज्या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950ला झाली. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे दिसपूर. या ठिकाणी 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत
काझीरंगा, मानस, डिब्रू सैखोवा, रायमोना आणि देहिंग पटाई आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न, बिली जीन किंग कपचे विजेतेपद कोणत्या देशाने 5व्यांदा जिंकलेले आहे? तर पर्याय क्रमांक डी, इटली या देशाने विद्यार्थी मित्रांनो बिली जीन किंग कपचे विजेतेपद या ठिकाणी 5व्यांदा पटकावलेलं आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. 2013 नंतर या स्पर्धेतील इटलीचा हा पहिलाच विजय आहे. त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हा जो काही कप आहे बिली जीन किंग कप काय आहे तर महिलांचा टेनिसचा एक खेळाचा प्रकार आहे. आणि जो काही डेव्हिस कप असतो तो पुरुषांचा टेनिस खेळाचा एक प्रकार असतो. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. लगेच बाकीच्या ज्या काही खेळ झालेले आहेत त्याच्यामध्ये जे काही विजेतेपद या ठिकाणी जिंकलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. US ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं. US ओपन 2024 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं. दुलीप ट्रॉफी 2024 भारत ए या टीमने. आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप भारताने कांस्य पदक जिंकलं. इमर्जिंग आशिया कप 2024 अफगाणिस्तान. चौथ्या आणि अंतिम T20 इंटरनॅशनलचं विजेतेपद भारताने जिंकलं. 14व्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप 2024चं विजेतेपद ओडिसाने. हॉकीमधील महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी भारताने आणि बिली जीन किंग कप 2024 इटलीने या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या संस्थेने अलीकडेच जॉब्स ॲट युअर डोअर स्टेप हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, जागतिक बँक. वर्ल्ड बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या जागतिक बँकेने जॉब्स ॲट युअर डोअर स्टेप नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. 1 पॉईंट लिहून घ्या. जे भारतातील हिमाचल प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा यासारख्या राज्यांमध्ये नोकरीच्या संधी आणि कौशल्य विकासावरती या ठिकाणी लक्ष केंद्रित करतं किंवा केलं जाणार आहे या अहवालाच्या अंतर्गत. तर पर्याय क्रमांक बी, जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या बँकेची स्थापना जुलै 1944 ला झाली. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. अध्यक्ष आहेत अजय बंगा. कार्यकारी संचालक आहेत राजेश खुल्लर. MD आणि CFO आहेत अंशुला कांत. मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत कार्मन रेनहार्ट आणि सदस्य देश आहेत 189. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित प्रतिजैविक औषधाचे नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक बी, प्रोनाउन्सिएशन थोडंसं अवघड आहे, ऐकून घ्या आणि लिहून घ्या. नॅफिथ्रोमायसिन. काय नाव आहे? नॅफिथ्रोमायसिन असं या ठिकाणी भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित प्रतिजैविक औषधाचे नाव आहे. शेवटचा प्रश्न, आर्मेनिया येथे झालेल्या वर्ल्ड मिलिटरी चॅम्पियनशिप 2024 मध्ये रितिका हुडाने किती किलो गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए, 76 किलोग्राम कॅटेगरीमध्ये या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेले आहे. कोणी? रितिका हुडाने. कशामध्ये? वर्ल्ड मिलिटरी चॅम्पियनशिपमध्ये. कुठे झाली? आर्मेनिया या ठिकाणी. कोणतं पदक जिंकलं? सुवर्ण पदक जिंकलं. कॅटेगरी 76 किलो. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, दरवर्षी भारताचा संविधान दिवस म्हणून आपण कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? 24 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर की 30 नोव्हेंबर? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस. 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस. 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस. 9 नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस. 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस. 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस. 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस. 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून साजरा करतो. जागतिक मधुमेह दिवस सुद्धा असतो 14 नोव्हेंबरला. 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती. 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस. 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस. 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस. 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस. 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस.
25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. ठीक आहे.